रत्नागिरीमधील प्रस्तावित रिफायनरी गुजरात किंवा आंध्र प्रदेशला जाण्याची शक्यता आहे। दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी एक प्रकल्प उभारण्याचा विचार आहे। रत्नागिरीमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामुळे जमीन हस्तांतरणावरनं वाद पाहायला मिळतोय। गुजरात किंवा आंध्र प्रदेशमध्ये प्रकल्प उभारण्याच्या वेगाने हालचाली सुरू आहेत। आणि आज विषयी आपण अधिक बोलूया। रत्नागिरीमधून प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। राजन, स्थानिकांचा असलेला विरोध आणि त्यामुळे रत्नागिरीमधली प्रस्तावित रिफायनरी ही गुजरात किंवा आंध्र प्रदेशला जाऊ शकते। हा नक्कीच गुरु, पाहिलं तर आता ही रिफायनरीचा हा प्रोजेक्ट सुद्धा रत्नागिरीच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे। येथील शेतकऱ्यांचा देखील इथे विरोध आणि त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या ठिकाणी जर आपण बातचीत करायला केंद्र सरकार गुजरात आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये या ठिकाणी बातचीत करत आहे। त्यामुळे हा जो प्रस्तावित प्रकल्प आहे तो आंध्र प्रदेशला जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे रत्नागिरीमध्ये शेतकऱ्यांचा हा विरोध पहिल्यापासूनच या रिफायनरीला होता। त्यामुळे अजून एक प्रकल्प हा हातातोंडाशी आलेला रोजगार जर पाहिला तर परत एकदा दुसऱ्या राज्यात जाण्याची शक्यता दिसून येत आहे। त्या पद्धतीने पाहिलं तर गुजरात असेल किंवा आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये हा प्रकल्प जाण्याची देखील शक्यता आहे। केंद्र सरकार त्या पद्धतीचं या ठिकाणी बातचीत सुद्धा या ठिकाणी करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांनंतरच या ठिकाणी सौदी अरेबिया त्यांचा दौरा होणार आहे। त्यामुळे या प्रकल्पाबाबतीत सुद्धा त्यांच्यामध्ये ही चर्चा होणार हे देखील शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाहीये। गुरु, अगदी धन्यवाद राजन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।